पैसाच टिकत नाही घरामध्ये. पैसा घरामध्ये का टिकत नाही त्याचं कारण हेच आहे सज्जन हो. धनाच्या पाठीमाग अनेक अनर्थ आहेत. पैसा कमवणं अवघड नाही, कमवलेला पैसा टिकवणं फार अवघड आहे. काही लोकांच्या समस्या असतात. काही माणसं म्हणतात महाराज घरामध्ये धन खूप येतं, घरातले सगळे माणसं कष्ट करतात, पण जय श्रीराम मंडळी, आपल्या करुणा निधान या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. पैसाच टिकत नाही घरामध्ये. पैसा घरामध्ये का टिकत नाही त्याचं कारण हेच आहे सज्जन हो. धनाच्या पाठीमाग अनेक अनर्थ आहेत. ते माणसाला इकडं पहा सज्जन हो, पैसा कमवणं श्रीमंत होणं अवघड नाही. विठ्ठल महाराज, श्रीमंत बनणं अवघड नाही, पैसा कमवणं अवघड नाही, कमवलेला पैसा टिकवणं फार अवघड आहे. अनेक लोक श्रीमंत झाले, पण श्रीमंतीच्या झलकीमध्ये झाकीमध्ये कधी वाहून गेले ते कळालं सुद्धा नाही. म्हणून ऐका सज्जन हो, जर घरामध्ये सुख समाधान प्राप्त होत नसेल, कमवलेलं धन जर घरामध्ये टिकत नसेल, तर ऐका, सगळ्यांनी ऐका, मी एक उपाय सांगतो तुम्हाला, इमानदारीनं करा. अनेक लोकांनी आजपर्यंत केलाय आणि त्यांना त्याचा रिझल्ट बी पुन्हा फिरून त्यांचे फोन मला आले नाही. यूट्यूबला टाकलेला आहे, त्याला एका महिन्यात 7 लाख लोकांनी पाहिलंय. काय करायचं सांगू, ऐका. 2 दैवत आहेत बघा हिंदू धर्मामध्ये, आपल्या जीवनातले संकट नष्ट करणारे 2 देव आहेत. एक आहेत हनुमंतराय आणि दुसरे गणपती बाप्पा, विघ्नहर्ता. आणि हनुमंतराय संकट मोचन. आपल्या प्रत्येकाच्या दारावर सज्जन हो काय करतो आपण, ऐका, बाहेरून घर नवीन बांधलं की बाहेरच्या बाजूने गणपती बाप्पाचा फोटो नाही तर गणपती बाप्पाची त्या फरशी मधला ती मूर्ती आपण समोरून बाहेरच्या दरवाजाला बसवतो. तुमच्याकडे बसवतात का? बाहेरून गणपती बाप्पा, पण आतल्या बाजूने जिथं आपण बाहेरून गणपती बसवला त्याच्या अपोजिट साईडला, त्याच्या दुसऱ्या बाजूला आतल्या बाजूने पंचमुखी हनुमंतरायाची फोटो तिथं लावायचा. सकाळी मी यशवंतरावला सांगितलं, पंचमुखी सगळ्यांना सांगतो, ज्यांना शक्य होईल त्यांनी करा. पंचमुखी हनुमंतरायाचा फोटो आतून लावायचा आणि आतून फोटो लावल्यानंतर त्या फोटोच्या खाली काचाचं एक स्टँड भेटते, ते स्टँड लावायचं. त्याच्यावर रोज सकाळी डायरेक्ट हात पुरत नाही तिथं, त्याच्यासाठी खुर्चीवर उभं राहावं लागतंय. चौकटीच्या वर हात पुरत नाही आपला, खुर्ची असल्यावर हात पुरतो. मग घरातल्या माणसांनी, पुरुषांनी रोज सकाळी स्नान झालं की त्या चौकटीच्या वरच्या त्या मूर्तीला, त्या फोटोला वल्या कपड्यानं पुसून घ्यायचं आणि नंतर एक नॅपकिन घ्यायची, अर्धा भाग तिचा वला करायचा नॅपकिनचा, त्या दस्तीचा. अर्ध्या ओल्या भागानं पुसून घ्यायची, जुना गंध पुसून घ्यायचा, कोरड्या भागानं पुन्हा राहिलेलं सगळं क्लीन करायची ती मूर्ती आणि नंतर चंदनाचा तिलक लावायचा. पंचमुखी हनुमंतरायाच्या मूर्ती त्या फोटोला तिलक लावायचा, दिवा लावायचा. सकाळी पुरुष मंडळीने सांगतो, सकाळी दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि कपडे बिपडे घ्यायचे, बॅग हातात घ्यायची आणि ड्युटीला निघायचं. ड्युटीला घरातला माणूस घरातून बाहेर निघाला की पहिलं दर्शन हनुमंतरायाचं होते. घराच्या बाहेर पाऊल टाकताना उजवा पाय बाहेर टाकायचा आणि उजवा पाऊल टाकत असताना हात वर केला की माणसाचा हात त्या मूर्तीच्या, त्या फोटोला स्पर्श होतो. त्या हनुमंतरायाचं दर्शन घेऊनच घरातल्या माणसानं बाहेर निघायचं सज्जन. असं नित्य नियमाने महिनाभर जर केलं, ऐका पुरुष मंडळी, नित्य नियमानं जर महिनाभर केलं तर तुमच्या घरात धनधान्य कधीच कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये आनंद, सुख, समाधान कधीच कमी होणार नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला महिला मंडळीची जबाबदारी, कारण संध्याकाळी 6 वाजता पुरुष मंडळी घरात असतात नसतात.
मग हे काम जबाबदारी महिला मंडळींची. मग संध्याकाळी काय करायचं, एक तर आपण स्वतः करायचं, नाही तर घरातले छोटे छोटे जे लेकरं असतात त्यांना सांगायचं. जेव्हा संध्याकाळची वेळ झाली की लहान लहान लेकरं तुळशीला दिवा लावायला जातात, घरातल्या देवघराला दिवा लावतात. ते म्हणतात ना घरामध्ये लहान लहान लेकरं, दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, फार छान म्हणतात छोटे छोटे मुलं. हां, एक तर त्या मुलाच्या हातून संध्याकाळचा दिवा लावायचा, नाही तर आपण स्वतः महिला मंडळींनी लावायचा, पावित्र्य सांभाळून. या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा, पावित्र्य सांभाळा. कारण माझ्या हनुमंतरायाची भक्ती आपण करायला लागलो. ऐका, लक्ष देऊन माझ्याकडे लक्ष द्या. जर आपल्याला चांगलं काहीतरी करायचं तर जबाबदारी आपली वाढत असते. आणि असं जर आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती केली तर हनुमंतराय म्हणजे कोण? रुद्र अवतार आहेत, शंकर भगवंताचे अवतार आहेत सज्जन. हनुमंतराय आपल्या जीवनात काही कमी पडत नाही. काही लोक पहिला प्रश्न त्यांच्या डोक्यात येतो, हनुमंतरायाची भक्ती महिलांनी करावी का? महिलांनी हनुमंतरायाची भक्ती करावी की न करावी? ऐका, गावागावामध्ये आजही मराठवाड्यामध्ये परंपरा आहेत. मराठवाड्यातली स्त्री, मराठवाड्यातली महिला हनुमंतरायाच्या मंदिरात आतमध्ये पायरी ओलांडून जात नाही. का तुमच्याकडे जातात दर्शनाला? नाही जात. बरोबर. का नाही जात माहिती आहे का तुम्हाला? त्याचं कारण माहिती आहे का पवन महाराज? महिला मंडळींनी हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये का जाऊ नये त्याचं कारण आहे सज्जन हो. जर एखाद्या महिलेने हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं, हनुमंतरायाच्या मूर्तीला स्पर्श जर केला तर माझ्या हनुमंतरायाला 20 दिवस उपवासी राहावं लागते. 20 दिवस उपवास करावा लागतो हनुमंतरायाला. आपल्यामुळं जर देवाला उपवासी राहावं लागत असेल तर मग आपण जायचं कशाला सांगा? मग आता हा झाला महत्वाचा मुद्दा. मग आता प्रश्न निर्माण असा होतो की महिलेनं हनुमंतरायाची भक्ती करूच नये का? हनुमानजीचं नाव घेऊ बी नये का? तर असं काही नाही. तुम्ही जर हनुमान चालीसा पाहिली तर हनुमान चालिसेमध्ये अशी चौपाई आहे, जो यह पडे हनुमान चालीसा होई सिद्धि साखी गौरी सा. जो यह पडे हनुमान चालीसा, जो कोणीही हनुमंतरायाची चालीसा वाचल त्याला काय होईल? प्राप्त होईल. होई सिद्धी साखी गौरीसा, त्याला सिद्धी रिद्धी सिद्धी त्याला प्राप्त होईल. साखी म्हणजे साक्ष शंकर भगवंताची, गौरीस म्हणजे शंकर भगवान. तुळशीदासजी म्हणतात शंकर भगवंताची साक्ष देऊन सांगतो की त्याला त्याच्या जीवनात रिद्धी सिद्धी प्राप्त होणार. मग कुणी असू द्या, तो पुरुष असो अथवा स्त्री. मग कोणत्या हनुमंतरायाची भक्ती महिलेने करावी आणि कोणत्या हनुमंतरायाची करू नये ते बी सांगून देतो तुम्हाला. ऐका, आपल्या लोकांनी काय केलं, जुन्या लोकांनी, महिलेनं कसलंच हनुमंतरायाच्या मंदिरात गेलं नाही पाहिजे, त्यांच्याकडून हे पाप होऊ नये, हनुमंतरायाला 20 दिवस उपवासी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून गावागावातल्या लोकांनी डायरेक्ट काय केलं, बहिष्कारच घातला. महिलेनं हनुमंतरायाची भक्ती करायचीच नाही. पण असं काही नाही माय मावल्यांनो. ऐका, तुम्ही सुद्धा माझ्या हनुमंतरायाची भक्ती करून हनुमंतरायाला प्राप्त करू शकता. हनुमंतरायाची हनुमान चालीसा वाचण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. फक्त महिलांनी काय करायचं ऐका, कोणत्या हनुमंतरायाचं दर्शन महिलेनं घेऊ नये, कोणत्या हनुमंतरायाची पूजा महिलांनी करू नये. ज्या हनुमंतरायाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जिथं झालेली, 1 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती असली की त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी लागते.
आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जर झालेली असेल तर त्या प्राणप्रतिष्ठेच्या मूर्तीला हात लावायला अधिकार महिलेला नाही. त्याच्यापेक्षा जर छोटी मूर्ती असेल घरातली, देवघरातली, तर देवघरातल्या मूर्तीची पूजा महिला मंडळी सुद्धा करू शकतात, पण कधी? पावित्र्य सांभाळून, पावित्र्य राखून, पावित्र्य सांभाळून. 4 दिवसाचा काळ बाजूला सारून इतर दिवसामध्ये तुम्ही स्वच्छ स्नान करून माझ्या हनुमंतरायाची चालीसा म्हणू शकता, तुम्ही पूजा सुद्धा करू शकता.